चेअरमन आणि त्यांनी म्हटलं की अहो आमच्याकडे असा कार्यक्रम आहे, तुम्ही प्रमुख अतिथी म्हणून यावं. आणि अनिसचं पण एक शिबिर आजपासून सुरू झालं आहे, पुढचे 3 दिवस आहे. मला माहिती नाही की सायंकाळ किती वेळ होतो, मी उगीच हो म्हणायचं आणि जमणार नाही मला. मग आज लवकर आवरलं आणि मला येणं शक्य झालं. आणि इथे प्रमुख अतिथी म्हणून मला कळलं निर्मल माळी सर आलेले आहेत. माझ्यापेक्षा जास्त चांगला माणूस मिळाला, पण मी नेहाचा मामाच आहे आणि ती म्हणाली की हा बी माझा मामाच आहे. मामाच्या बदल्यात मामाच या ठिकाणी रिप्लेस झालेला आहे. आणि अनेक पालक या ठिकाणी जमले आणि त्यांनी त्यांची पोरं बघितली असतील इथे नाचताना, उड्या मारताना, खेळताना. हे तुमच्या लक्षात आलं की ही संस्था तुम्हाला मामा बनवत नाहीये. या संस्थेच्या कुटुंबाशी माझा बालपणापासून संबंध आहे. मी सिंदखेड्याचा आहे आणि या संस्थेची प्राचार्य अर्चना, जिला आम्ही अक्का म्हणतो सगळे, अगदी या सगळ्यांना मी लहानपणापासून बघितलंय. ही सगळीच भावंडं लहानपणापासून डायनॅमिक आहेत आणि प्रचंड बुद्धिमान आणि एका चांगल्या अर्थाने सरस्वतीचं लेणं या कुटुंबाला लाभलेलं आहे. आणि ते सगळं त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता या शाळेमध्ये उतरवलेली आज मी प्रत्यक्ष बघितली. मी पहिल्यांदाच आलोय खरं म्हणजे, मी आधी येऊन जायला पाहिजे होतं, पण मी येऊ शकलो नाही, मला त्याचं दुःख आहे. पण आज मी हे सगळं प्रकर्षाने बघितलं, मला खूप आनंद झाला. जसं आदरणीय सुषमा मराठे मॅडम म्हटल्या की माझ्या विद्यार्थिनी माझ्या पुढे गेलेले मला किती भारी वाटतंय. तर मलाही मॅडम, मलाही खूप छान वाटतंय की इथे अनंत आलेला आहे. अनंत पण एक उपक्रमशील शिक्षक आहे आणि इथं दोन्ही काका काकू दोघं हजर आहेत, सगळं कुटुंब हजर आहे. सगळ्या कुटुंबाने या सगळ्या एक हार्दिकता सगळ्या कुटुंबाची या सगळ्या उपक्रमाला लाभलेली आहे, म्हणून मला प्रचंड आनंद वाटतो या ठिकाणी. शाळा चालवणं जोक नाही आहे, लक्षात घ्या. शाळा चालवणं एवढं सोपं नाही आहे. जी मुलं इथे, तो एक मुलगा जातच नव्हता, इथेच उड्या मारत होता, त्याला बघून आपण सगळे हसत होतो. पण तुम्ही त्या शिक्षकांना विचारा की हे मुलं ते कसे सांभाळत असतील. या सगळ्या श्रमामागे ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली असेल, ज्यांनी या सगळे श्रम घेतले, त्या सगळ्या शिक्षकांसाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे. शाळेसंबंधी मी 3 गोष्टी नेहमी सांगतो. मी स्वतः शिक्षक आहे, गेली 27 वर्ष मी नोकरी करतो. पहिली गोष्ट आहे की मुलगा आनंदाने शाळेत गेला पाहिजे. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलगा आनंदाने शाळेत गेला पाहिजे. मुलगा शाळेत जात नाही, मारून मारून त्याला पाठवावं लागतं. जा रे तो टाळतो, गेला की त्याचं पोटात दुखायला लागतं आणि मग त्याला घेऊन यावं लागतं. तर ह्या शाळेत मुलं आनंदाने जात आहे, ही सगळ्यात मोठी कसोटी असते शाळेची, की मुलं आनंदाने शाळेत येणं. ही पहिली कसोटी या शाळेने पार केलेली आहे. दुसरी शाळेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं की ज्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, ते आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असतं, त्याच्यावर खूप अवलंबून असतं. पण मुलं ज्या अर्थी घरी येऊन आमच्या शाळेत मॅडमांनी काय काय सांगितलं, काय काय शिकवलं, आज आम्हाला काय करायचंय, असं आनंदाने सांगतात. याचा अर्थ शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं पण या ठिकाणी खूपच सुंदर रीतीने हाताळलं जातं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग तिसऱ्या बाजूला येतं की त्याला काय शिकवलं जाते आणि कसं शिकवलं जाते, ही तिसऱ्या बाजूला येतं, लक्षात घ्या. पण जगभर या तिसऱ्या गोष्टीलाच आधी फार महत्व दिलं जातं की का शिकवत आहे, कसं शिकवत आहे. त्याच्या आधी मुलगा आनंदाने शाळेत येणं फार महत्वाचं आहे, तो रमणं फार महत्वाचं आहे. याच्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं फार महत्वाचं आहे. हे सगळं या ठिकाणी मला बघायला मिळत आहे, मला खूपच आनंद झाला. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. शाळेची ही एक उभारीचा हा काळ आहे, हा सुरुवातीचाच काळ आहे, काहीच वर्ष अजून झालेली आहे आणि एक दिवशी ही शाळा प्रचंड मोठी होणार आहे. आणि त्यावेळेस आपण सगळे सांगू की या उभारणीच्या काळात आम्ही इथे हजर होतो, आम्ही या शाळेच्या उभारणीचे साक्षीदार आहोत. तेव्हा आपण सगळ्या अभिमानाने म्हणू. असा सुदीन आपल्या सगळ्यांच्या वाट्याला लवकरात लवकर येऊ. यासाठी कष्ट करणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, याबद्दल मी आभार मानतो. सूत्रसंचालन करणारी नेहा तर एकदम डायनॅमिक पर्सन आहे, तिलाही मी लहानपणापासून ओळखतो आणि प्रचंड वक्तृत्व शैली असलेले, प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं हे सगळं कुटुंब आहे आणि ते सगळं इथं शाळेत ओतलं जात आहे, हे जास्त महत्वाचं आहे.
या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपणा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.